बघा, दोन बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:7 होईल. तर लहान बहिणीचे आजचे वय किती? ठीक आहे. बघा, वयवारीची मांडणी करताना सेंटरला आज लिहायचं, उजव्या हातावर नंतर लिहायचं, डाव्या हातावर पूर्वी लिहायचं. ठीक आहे. आता तुम्हाला गुणोत्तर कधीच दिलं? आजचं आणि नंतरचं. ठीक आहे. मग दो बघा, हा पण गुणोत्तर आहे, हा पण गुणोत्तर आहे. मग दोन गुणोत्तर दिले असता एका खाली एक लिहून घ्यायचं. ठीक आहे. चला, आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5. इथं 4:5 4, त्याच्या खाली 5. हे लहान आणि हे मोठं, आजचं गुणोत्तर. त्याच्यानंतर 8 वर्षानंतर. ठीक आहे. 8 वर्षानंतर गुणोत्तर किती आहे? 6:7. इथं 6 आणि इथे लिहायचं 7. ठीक आहे. चला, हे लहान व्यक्ती आहे, हे मोठं व्यक्ती आहे. आता बघा, 406 म्हणजे कितीची वाढ? 2ची वाढ. ठीक आहे. 507 म्हणजे कितीची वाढ? 2ची वाढ. जर दोघांकडे समान वाढ असेल तर त्या वाढीला म्हणायचं भाग. तर किती भागाची वाढ आहे दोघांकडे? 2. मग इथं म्हणायचं 2 भाग. 2 भाग. आणि हे भाग म्हणजे वर्षातला अंतर असतो. सांगा, वर्षामध्ये कितीचं अंतर आहे? 8. मग 2 भाग बरोबर किती लिहायचं? 8. नेहमी एका भागाची किंमत काढायची. बे एक बे आणि बे चोक 8. मग सांगा, एक भाग किती चालेल? 4. एका भागाची किंमत डाव्या हातावर द्यायची. ठीक आहे. चला, 4 चोक 16. ठीक आहे. चला, 4 पंचे 20. 4 पंचे 20. तर हे लहान, ठीक आहे, लहान बहिणीचं वय किती असणार? 16. आणि मोठ्या बहिणीचं वय किती असणार? 20 वर्षाचं. विचारलं काय? तर लहान बहिणीचे आजचे वय किती? तर सांगा, लहान बहिणीचं आजचं वय किती असणार? 16 वर्ष, जे की ऑप्शन क्रमांक 4.